महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात वसलेल्या प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ म्हणजे भाजे लेण्या। नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण पुणे येथील प्रसिद्ध भाजे लेण्यांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। या लेण्या सह्याद्री पर्वत रांगांमध्ये मावळ तालुक्यातील लोणावळा जवळ स्थित असून येथील प्राचीन स्थापत्य कला आणि निसर्गरम्य सौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते, जे पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव ठरतो। ही लेणी एका डोंगरावर वसलेली आहे आणि त्याच्या चारही बाजूंनी हिरव्या दऱ्यांचे आणि धबधब्यांचे सुरेख दृश्य दिसते। येथे असलेली शांतता आणि निसर्गाची शोभा इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींना विशेष आकर्षित करते। भाजे लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये हिनयान बौद्ध परंपरेच्या काळात बांधण्यात आली। या लेण्या बौद्ध भिक्षूंना ध्यान आणि निवासासाठी तयार करण्यात आल्या होत्या। भारतातील सर्वात प्राचीन रॉक कट वास्तुशिल्पांपैकी एक म्हणून या लेण्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। डोंगरात कोरलेल्या 22 लेण्यांचा समूह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। या लेण्या प्राचीन बौद्ध वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानल्या जातात आणि त्या प्रामुख्याने बौद्ध भिक्षूंनी ध्यान आणि निवासासाठी वापरलेल्या होत्या। मित्रांनो, या ठिकाणी मुख्य लेणी चैत्यगृह असून त्याच्या मध्यभागी एक भव्य स्तूप आहे, जो बुद्धांच्या उपस्थितीचे प्रतीक मानला जातो। या चैत्यगृहाची खासियत म्हणजे दगडात कोरलेले लाकडी शिल्प प्रतिरूप, जे लाकडी बांधकामासारखे दिसते पण प्रत्यक्षात पूर्णपणे दगडातून कोरलेले आहे। हा वैशिष्ट्यपूर्ण शैलीगत प्रयोग भारतीय शिल्पकलेच्या उत्क्रांतीसाठी महत्त्वाचा मानला जातो। इतर लेण्यांमध्ये मुख्यतः विहार असून त्यांची रचनाशैली साधी पण अत्यंत उपयुक्त आहे। या विहारांमध्ये लहान लहान खोल्या आहेत, ज्या भिक्षूंच्या निवासासाठी वापरल्या जात असत। काही लेण्यांमध्ये वरांडे आणि नाजूक कोरीव नक्षीकाम आढळते, ज्यामध्ये बौद्ध पौराणिक कथांचे दृश्य रूप कोरलेले आहे। लेण्या अतिशय नाजूक आणि कलात्मक शिल्पकामासाठी ओळखल्या जातात। लेण्यांच्या भिंती, स्तंभ आणि वरंड्यावर कोरलेली कोरीव नक्षी मानवी आकृती, प्राणी आणि दैनंदिन जीवनातील विविध दृश्यांचे दर्शन घडवते। नर्तक, संगीतकार, देवता आणि योद्ध्यांची सुबक कोरीव शिल्पे बौद्ध तत्वज्ञान आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचे एकत्रीकरण दर्शवतात, ज्यामध्ये त्या काळातील सांस्कृतिक जीवनाची झलक मिळते। एक महत्त्वपूर्ण वारसा स्थळ म्हणून भाजे लेणी आजही इतिहासकार, पुरातत्वज्ञ आणि पर्यटकांना आकर्षित करतात। या लेण्या भारताच्या बौद्ध आणि कलात्मक परंपरेशी जोडणारा एक अमूल्य दुवा आहे। सह्याद्रीच्या रमणीय डोंगर रांगांमध्ये वसलेल्या या लेण्यांच्या सभोवताली अनेक ऐतिहासिक, नैसर्गिक आणि ट्रेकिंगची ठिकाणे आहेत। त्यामध्ये कार्ला लेणी, लोहगड किल्ला, पवना डॅम, राजमाची किल्ला, लोणावळा, खंडाळा आसपासची ही सर्व ठिकाणे पर्यटकांना इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी देतात। ऐतिहासिक वास्तूंचे अन्वेषण करायचे असो, निसर्गरम्य वाटांवर ट्रेकिंग करायचे असो किंवा हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये शांत वेळ घालवायचा असो, प्रत्येकासाठी येथे काहीतरी खास आहे। जर आपल्याला या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर पुण्याहून साधारण 50 किलोमीटर अंतरावर या लेण्या स्थित आहेत। पुणे शहरातून साध्या रस्त्याने किंवा सार्वजनिक परिवहनद्वारे सहजपणे आपण या ठिकाणी पोहोचू शकता। लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काही अंतर पायी चालावे लागते, कारण लेण्या डोंगराच्या कड्यावर वसलेल्या आहेत। मित्रांनो, थंडीच्या दिवसात तसेच पावसाळ्यात सुद्धा जून ते सप्टेंबर मध्ये आपण या ठिकाणाला भेट देऊ शकता। या काळात सह्याद्रीच्या डोंगर रांगा गर्द हिरवाईने नटलेल्या असतात आणि छोट्या धबधब्यांनी हा संपूर्ण परिसर अधिक देखणा वाटतो। मात्र सततच्या पावसामुळे वाटा ओलसर आणि निसरड्या होतात,
म्हणून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध भाजे लेण्यांविषयक थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।